हॅलो नमस्ते, कसे आहात? मस्त ना? मी पण छान आहे. आज का नाही खूप महत्वाचा टॉपिक आहे का, म्हणजे आयुष्य आपलं बदलायला वेळ लागत नाही. हो, आपलं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. मग काय इथे महत्वाचं आहे? इथे महत्वाचं आहे पहिलं, आपल्याला स्वतःला बदलायचं आहे का? मला माझं आयुष्य बदलायचं असलं तर माझी तयारी आहे का, हे महत्वाचं आहे. माझे मनाची तयारी आहे म्हटल्यावर काही गोष्टी सोडून द्यायला यायला पाहिजे, काही नवीन गोष्टी आत्मसात करायला यायला पाहिजे, कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायला पाहिजे. कित्येक वेळेला काय होते, हे आहे तर सोडून आपल्याला दुसरं करायला नको वाटते. कम्फर्ट झोन मधनं बघा, नको हे बरं आहे, ठीक आहे असं वाटते. पण आपल्याला आयुष्य बदलायचं असलं तर वेळ पडली की कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडायला पाहिजे. नाही मला त्रास होईल, मला हे होईल, हे बघा आपल्याला आयुष्य बदलायचं आहे, मग आपल्याला तर फेस करावं लागते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. काही नको असलेल्या गोष्टी आपल्या अंगात असल्या तर त्या सोडून द्यायला पण यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, काही मागे घडलेलं आपल्या हातानं असेल, कोणी तुम्हाला दुखवलेलं असेल, तर सारखं घेऊन बसलात की चालेल का? नाही चालणार. त्यामुळे तर सोडून द्यायला म्हणजे लेट गो करायला आपल्याला यायला पाहिजे. चांगल्या गोष्टी उचलून घ्यायला पाहिजे. हे बघा, आपलं हे आयुष्य जीवन म्हणजे एक प्रवास आहे. आपण चालत असताना तुम्हाला समोर काही घाण दिसेल, सुंदर फुलं दिसतील, मग तुम्ही घाण उचलून घेतली की चालते का? नाही. सुंदर फूल घ्या, म्हणजे चांगलं कोणाचंही घ्या, चांगलं आत्मसात करा, पण घाण नको असलेलं घेऊ नका. तुमची पॉझिटिव्ह एनर्जी ही तुम्ही नको त्या गोष्टींना वापरू नका. मला बदलायचं आहे ना, मग मला नवीन काहीतरी चालू करायचं आहे. त्याच्यासाठी ओके, काय करायला पाहिजे मला, तर करायला मी तयार आहे. मग लोक काय म्हणतील असं म्हणून चालेल का? नाही. लोक काही म्हणतील म्हणणारे, चांगलं झालं की चांगलं म्हणतील, नको ते नको, आता काय पाहिजे होतं हे अमुक तमुक म्हणतील. शेवटी मला काय करायचं आहे हे मी ठरवणार आहे. लोक काय म्हणतील त्याच्यावरनं अवलंबून नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील हे तुम्ही सोडून टाका. लोक काही बोलली तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांना हवं तर ते करू देत ना. तुमचे आयुष्यात येऊन तुम्हाला हे कर तो कर सांगणारा कोण आहे? तुमचे आई वडिलांशिवाय कोणालाही तुम्ही लक्ष देऊ नका. आई वडिलांशिवाय का म्हणते, म्हणजे आपली माणसं म्हणून हे जगात फक्त आपले आई वडील असतात. बाकी सगळी त्यांचे स्वार्थापुरतं असतात. त्यांचं काम होईपर्यंत तुमचा ते वापर करून घेतील, नंतर तुम्हाला सोडून जातील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मला माझं आयुष्य बदलायचं आहे हे तुम्ही ठरवलात ना, मग आधी ठरवा मला काय करायचं आहे. पहिलं ओके, तुम्ही ठरवलात माझं मला बदलायचं आहे. दुसरं, मला काय करायचं आहे? बदलायचं आहे म्हणजे काय करायचं आहे मला? मला दिवस चांगले करायचे आहे, त्यामुळे हे नको, मला दुसरं काय चालू करायचं आहे, दुकान चालू करायचं आहे, नोकरी करायची, काय करायचं आहे तर आधी ठरवा. मग त्या गोष्टीची मला आवड आहे का, माझे नेचरला तर सूट होईल का, हा विचार करा. किंवा आतापर्यंत जे काही तुम्ही करून सोडलं असलं तर ते तुम्हाला फेलियर का आले, तुम्ही कुठे चुकलात,
कशामुळे तुम्हाला फेल्युअर आले हे बघा, आणि हे सगळं तुमचं ठरल्यावर मला काय करायचं आहे तर तुम्ही ठरवलात, मग मात्र डिसिप्लिन्ड वेना, अगदी शिस्तीनं करत जावा. आज केला 4 दिवस सोडला असं करू नका. कन्सिस्टन्सी ठेवा. आणि एक काय तर तुम्ही काल ठरवून ठेवा, ओके मी 2 वर्ष बघणार आहेत, तेवढे झालं ठीक आहे, झालं नाही की पुढे चेंज करू शकता. का म्हणजे एका तुम्हाला तोटेत जात असला की धंदा तो तुम्ही कायम ठेवायला पाहिजे असं नाहीये. आणि आपल्याला कशात यश आहे हे आपला आपण बघायचं असते, लोक सांगणारे नाहीत. त्यामुळे मला बदलायचं आहे हे मी ठरवल्यावर मला काही नवीन करायचं आहे, त्याच्याबद्दल काही मला नॉलेज मिळवायचं आहे, कुठे मिळवायचं आहे हे बघा. किंवा तुमच्या काय गोष्टीमुळे तुम्हाला यश मिळत नाही. एकेकाला बघा नुसतं राग राग करायची सवय असते, आणि ते रागामुळे काय होते, सगळं खराब होऊन जाते. ते असं काही आहे का? आपले कुठल्या गोष्टी नको आहेत जे आपले प्रगतीला आडव्या येतात, किंवा नको त्या सवयी काय आहेत मला? मी स्मोकिंग करतो, नुसता वेळ वाया घालवतो, गप्पा मारत, खोटं बोलतो का काय करतो, हे पण आपण बघायला. प्रत्येकाकडे बघा, कोणी असा 100% परफेक्ट माणूस नसतो. काहीतरी चुका प्रत्येकाकडे असतात. मग माझं काय चुकते हे आधी विचार करा, आणि तर जे काही चुकते तर सगळं सोडून टाकायला यायला पाहिजे. लेट गो. आणि चांगल्या गोष्टी अंगीकारायला यायला पाहिजे. सपोज मला लवकर उठायचं आहे, जरा त्रास होईल का, म्हणजे उशिरापर्यंत झोपणं हा तुमचा कम्फर्ट झोन होता. 8-9 पर्यंत अगदी आरामशीर. लवकर 6ला उठणं म्हणजे जड जाणार. पण मला काही वेगळं करायचं असलं तर मला उठायला पाहिजे. पहिल्यांदा अवघड जाईल, जड जाईल, पण मला तर करायचं आहे. का? मला आयुष्य माझं बदलायचं आहे. आणि पुढे काय होते बघा, तुम्ही चेंजेस केलेत, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळत आले की तुम्हाला आपोआप उत्साह येतो, कॉन्फिडन्स वाटतो. त्यामुळे तर तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण होईपर्यंत तुम्हाला कुठे प्लस पॉइंट, कुठे थोडंसं यश मिळायला लागेपर्यंत अवघड असते. तुम्हाला जरा यश मिळायला लागलं की मग तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण होतो, मग तुम्ही पुढे जाता. मग तुम्हाला तर असं बर्डन असं वाटत नाहीये. त्यामुळे मला माझं क्षेत्र बदलायचं असलं, माझं आयुष्य आणि हे बघा, सगळ्यांचं काही कायम सारखं नसते. आज तुम्हाला यश मिळालं नसेल, हवे ते फील्डमध्ये गेल्यावर तुम्हाला असं काही यश मिळेल, पण त्याला लागणारे थोडेफार कष्ट आपल्याला उचलायला लागतील, ह्याची आपल्याला जाणीव पाहिजे. असे कितीतरी लोक बघितलेले आहेत मी. काही करताना दुसरं चालू केले, मग तिथे एकदम शूट झाले. हे सगळं करताना मात्र काय पाहिजे आपल्याला? डिसिप्लिन पाहिजे, खरेपणा पाहिजे, ऑनेस्टी पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. का? म्हणजे कोणालाही आपण फसवायला जाऊ नये. एकदा फसेल माणूस, मग परत तो तुमचे जवळ सुद्धा येणार नाही. त्यामुळे खोटं बोलणं, फसवणं हे सगळं सोडून द्यायचं
आणि सरळ मार्गे सरळ रस्त्यावर ओके मला हे मिळवायचं आहे, मला हे करायचं आहे, मला माझं आयुष्य बदलायचं आहे, आत्तापर्यंत आहे असं मी राहणार नाही, हे तुमचे तुम्ही मनाला सांगा. आणि जरा अवघड जाईल पहिल्यांदा, का म्हणजे कम्फर्ट झोनमधनं बाहेर येताना जरासं जड जाईल, पण पुढचं आयुष्य तुमचं खूप छान असेल. प्रयत्न करून तरी बघा. हॅव ए गुड डे.